तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतायत या ठिकाणी आलेला आहे। मी ऋषिकेश जाधव यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे प्राइज आपण सन्मानित करायचंय पंकज पाटील यांना। तत्पूर्वी मॅच कडे सुद्धा आपण वळणार आहोत। थँक्यू व्हेरी मच आणि नेक्स्ट मॅच साठी पंकज पाटील ऑल द बेस्ट असतील। तर जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील दोन सुंदर आवाजाचे धनी अर्थातच आदेश पाटील अँड मंथन करत या पण त्यांचा आवाज ऐकूया। धन्यवाद अनुराग चव्हाण कॅमेरामॅन। धन्यवाद प्रमुख शेडगे सर। पहिल्या चेंडूवर मात्र सुपर पद्धतीने गडी बाद होत असताना मात्र बघायला मिळतोय तंबूच्या आशेला जाईल बॅक टू द पवेलियन गॉनच्या स्वरूपाने आपण बघतोय। पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने मात्र आपण उल्लेख केला झाला तर राहुल पाटील का म्हणून आपण बघतोय एएनसी कनेरकडनं मात्र आयकॉन म्हणून त्याची वर्णी लागली जाते आणि यंदाच्या हंगामामध्ये राहुल पाटीलचा बोलबाला आहे। ज्या पद्धतीने आपण बघतोय ओपन फॉर्मॅट मध्ये शिवान स्पोर्ट्स संघाकडनं सातत्याने खेळताना आपण बघितलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघितली रत्नागिरीची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला बघायला मिळाला होता। तोच मिस्टर राहुल पाटील भिनारगावचा सुपुत्र आपल्याला बघायला मिळतोय आणि नक्कीच आज ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये एएनसी कनेर या संघातून त्याचे आयकॉन म्हणून वर्णी लागली जाते आणि नक्कीच आपलं सातत्य गोलंदाजीच्या माध्यमातून सिद्ध करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र गडी बाद होत आहे। अतिशय सुंदर चेंडू यावेळेला मात्र डिलिव्हर जरूर केला होता आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल। षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हाताळण्याकरता सज्ज होत आहेत। बॅकफुटला गेले सावधरित्या खेळून काढलं पॉइंटच्या दिशेला जसं मिसफील्ड झालं आणि हे दोन्ही फलंदाज मात्र तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। एकेरी धाव तिथे पाहायला मिळते आणि संध्याकाळचं सत्र आपण पाहतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। शेवटची मॅच आजच्या शेड्यूल मधील VGPL चा दिवस पहिला वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरा आपण पाहतोय। अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन शिरसाटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय। षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र बॅकफुटला जरूर गेले होते फलंदाज सावधरित्या पुन्हा एकदा खेळून काढलं तितक्याच वेगाने चेंडूवर देखील परतले आणि थ्रो देखील झाला पण फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये योग्य पद्धतीने लँड होत आहेत। एकेरी धाव तिथे पाहायला मिळते। एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झाली आहे 2 रन्स ऑन द बोर्ड। नक्कीच 2 धावा आपण बघतोय। नॉन स्ट्राईक एंडचा जो फलंदाज आहे ना मंथनजी नक्कीच ह्याबद्दल बोलायचं झालं तर कमीच आहे। ज्या पद्धतीने मात्र क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पुढे आलाय आणि नक्कीच सातत्याने त्याचा उल्लेख आपण करतोय। संदीप गावचा सुपुत्र संतोषजी मडवी यांना आपण बघू शकताय। या अगोदर संदीपजी मडवी त्यांचे बंधू सुद्धा खेळताना आपण बघितले आहे। या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता। निश्चित स्वरूपी मात्र बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षय आणि नक्कीच मंथनजी गोलंदाज करतोय तो सुद्धा मात्र त्याचा छोटा बंधू आहे आणि स्ट्राईक एंडला आपण बघतोय त्याचा मोठा बंधू फलंदाजी करतोय। आज जरी एका गावातून असले एक कुटुंबातील असले तरी सुद्धा मात्र वेगवेगळ्या संघातून खेळताना बघायला मिळतात। नक्कीच बडे मियां छोटी मियां असे मात्र समोरासमोर खेळताना दिसतात। यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू काय जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय। चेंडूला पाठवलंय सीमा पार येतोय चौकार। धावांची जोडी जर आपण पाहिलं तर इरफान आणि युसुफ पठाण यांना आपण भारतीय संघाकडून खेळताना पाहिलंय। कृणाल आणि हार्दिक पांड्या यांना देखील आपण पाहिलं आणि इरफान आणि युसुफ पठाण जर आपण पाहिलं तर पालघरमध्ये लवकरच क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण ही मात्र जरूर या महिन्याच्या शेवटी जरूर आपल्याला पाहायला मिळेल। खोलवट टप्प्यात जरूर टाकलाय हा चेंडू अतिशय सुंदर त्या मात्र डिलिव्हर केलाय। षटकाची इथे झाली आहे समाप्ती। पहिल्या षटकाचा खेळ झालाय। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या फलकावरती झाली आहे 6 धावा। चला जास्त वेळ घेऊ नका। कोणी टीम मीटिंग करायची नाहीये। सक्त ताकीद दिली जाते। संध्याकाळचं सत्र आहे। घड्याळामध्ये 5:35 झाले आहेत त्यामुळे आपल्याला शेड्यूल जे आहे ते पूर्ण सूर्यप्रकाशामध्ये संपवायचं आहे। आजचा दिवस जर आपण पाहिलं प्रत्येक खेळाडूंनी योग्य प्रतीने मात्र कोऑपरेट केलंय। टाइम मॅनेजमेंट जर आपण पाहिलं तर योग्य पद्धतीने सामने आजच्या दिवसामध्ये चालले आहेत। या शेवटच्या मॅच मध्ये मी नक्कीच सर्व खेळाडूंना सांगेन की टाइम मॅनेजमेंट जी आहे ती मात्र आपण प्रत्येकानं पाळली पाहिजे। नक्कीच वेळ खूप महत्त्वाचा आहे। क्रिकेट असो किंवा आपण बघतोय दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि नक्कीच वेळेला जर तुम्ही महत्त्व द्याल तर वेळ नक्कीच तुमचा विचार करेल। धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 1 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण बघतोय 6 या अंकांवर।
नक्कीच जय महाराष्ट्र चांदीफ हा संघ आपण बघतोय या टॉस जिंकला आणि तदनंतर मात्र लगेच निर्णय आपल्याला बघायला मिळतोय. हा अनुभव आहे संतोष मडवीचा, कारण की ज्या पद्धतीने बरेच उन्हाळे पावसाळी या खेळाडूने बघितलेले आहेत क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. लगेच नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः मात्र आपण बघितलं फलंदाजी घेतली. कारण काय आहे की संध्याकाळचे सत्राकडे आहे आणि संध्याकाळचं सत्र असल्या कारणास्तव बघतोय 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघतोय 6. ज्या पद्धतीने मात्र आपण बघतोय पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी मात्र आकुटाप्याचा चेंडू आहे, स्लाइस केलं जात आहे. तत्पूर्वी बघायचं झालं तर व्यवस्थित गॅदर झालं नाहीये. मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता. असं वाटलं होतं की एक मोमेंटला की हा झेल स्वीकारला जाईल का, परंतु तसं नाहीये. परंतु 2 धावा या स्कोर कार्डवर अंकित केल्या जातील. या दोन्ही संघाची धावसंख्या ऑन बोर्ड आपण बघतोय 8 धावा या अंकांवर आपण बघतोय. पहिलं षटक आपण बघितलं मंथनजी राहुल, ज्या पद्धतीने मात्र वर्णी लागली जाते. ओपन क्रिकेट सुद्धा या हंगामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळतोय. ज्या पद्धतीने मी उल्लेख करेन वारेट संघाचा प्रथमेश ठाकरे, त्यानंतर मात्र आपण बघतोय अक्षय कासार यांच्या सोबत मात्र क्रिकेट खेळत असताना. नक्की चांगलं क्रिकेट सातत्याने हे सर्व अपकमिंग खेळाडू आपल्याला दर्शवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न संतोषचा जरूर होता. पण मात्र गोलंदाजांना शैलीला ओळखलं, त्यानंतर मात्र चेंडू योग्य पद्धतीने आपल्या शैलीमध्ये डिलिव्हर्ड केला आणि बघतं ठेवलं ते संतोष मडवी या फलंदाजाला. संतोष जर आपण पाहिलं तर एक मोठं नाव आहे, चांदीप या परिसरातून बिलॉंग करतो. संतोष आहे, संदीप आहे, त्यानंतर मोहित याला देखील आपण पाहतोय. ही रत्न आहेत चांदीप गावाची आणि त्यांनी ओळख दिली आहे चांदीप गावाला. नक्कीच खेळाल तर वाचाल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आहे आणि ज्या अनुषंगाने मात्र तुमचा सराव खूप महत्त्वाचा असतो क्रिकेटच्या दृष्टिकोनातून, कारण की सराव हा माणसाला बळकट बनवत असतो. या ठिकाणी सुरेख पद्धतीने अप्रतिम पंच मात्र त्या ठिकाणी सिग्नल देत असताना आणि नक्कीच पॉपिंग क्रीजच्या बाहेर हा मात्र ओव्हर स्टेपिंगच्या रूपाने मात्र पंचांनी हा नो घोषित केलेला आहे. लेट टू लेट परंतु अप टू डेट डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. आणि नक्कीच येणारा चेंडू मात्र फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडंसं मोमेंटम शिफ्ट होईल का मंथनजी? नक्कीच, कारण की आता संधी दौडून आले फलंदाजाकडे, कारण की फ्री हिटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर फक्त धावचीच्या स्वरूपामध्येच फलंदाजाला बाद दिलं जातं. आता मात्र ही संधी आली आहे संतोष करिता फ्री हिटची. संतोष किती धावा जमवतील या चेंडूवरती हे आता पडताळून पाहणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र फ्री हिटची संधी मात्र आपल्या स्टाईल मध्ये स्वीकार केला गेलाय, पण क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि झेल जरूर घेतलाय, पण एकच रन तिथे मिळेल. बघा संध्याकाळचं सत्र आहे, हवेचा दबाव जो आहे तो आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतोय. वाऱ्याचा झोत आता कुठेही दिसत नाहीये मैदानाच्या बाजूला आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू कुठेतरी त्याला प्रॉपर वे मिळाला नाही आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. म्हणूनच नाणेफेकी जिंकली आणि लगेचच मात्र त्या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय. नक्कीच ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता एक्सपिरियन्स आहे संतोष मडवीकडे, त्या एक्सपिरियन्सचा फायदा घेत असताना फ्री हिटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका आला होता, परंतु नक्कीच डिस्टन्स गाठलं नाही आणि एकच धावेवर समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा मात्र चेंडू आतमध्ये वळतोय. नितीश भरप आपण बघतोय, याला या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करेन ज्या माध्यमातून मात्र स्वतःला इम्प्रूव्ह केलं आहे. लेग बाईकचे सिग्नल मैदानाच्या आतमधून आपण बघतोय. 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या ऑन बोर्ड आपण बघतोय 11. या धावसंख्येवर 11 धावा. पॉवर प्लेचा षटक आहे मंथनजी आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कुठेतरी थांबवल्या आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. अतिशय सुंदर गोलंदाजी इथे जरूर पॉवर प्लेच्या षटकात पाहायला मिळते. यावेळेला मात्र स्विचिटचा फटका काय जबरदस्त क्लास 1 चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. धन्यवाद. संतोष मडवी नावाचा ब्रँड इथे मात्र जरूर दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र धावा जमाव्या लागतील, कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि प्रथमतः बॅटिंग करताना एक सन्मानजनक धावा जमवणं हे खूप महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र चांदीप या संघाकरिता. याला मात्र डाऊन द लेग साइड चेंडू पाहायला मिळतोय. पंच जरूर दर्शवतायत. फाईट बॉल आमचा टेडी अँड मिनी ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर एंटरटेनमेंट लहान गे मात्र तिथे मनमुराद आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या एक्स्ट्राच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहिलं धाव फलकावरती झाली आहे 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने मात्र चेंडू गेला. अतिशय सुंदर झेल टिपलाय संतोष मडवी. बॅक टू दी पवेलियन.
लहान तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय धन्यवाद डीजे थँक्स. चला लगेच फील्ड स्प्रेड करायची आहे, जास्त वेळ तिथे मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. संतोष मडवी ते मात्र नाराज असतील आपल्या शॉर्ट सिलेक्शन वरती. स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर होता कारण की त्यांनी पाहिलं ऑफ साइडला क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कल मध्ये होते. त्या अनुषंगाने मात्र स्विच इटचा मात्र फटका त्यांनी निवडला, पण चेंडू प्रॉपर काही त्यांच्या बॅट वरती आला नाही आणि अतिशय सुंदर असा झेल टिपला गेला संतोष मडवी यांचा. नक्कीच मोठा धक्का म्हणता येईल. या अगोदर आपण बघितलं स्विच इट कनेक्ट झाला होता व्यवस्थित. पुन्हा एकदा तीच चुकी करण्याचा दृष्टिकोन आणि क्रिकेटच्या दृष्टिकोनाने आम्ही सातत्याने म्हणतोय ना, लालच बुरी बला आहे आणि ते पुन्हा एकदा मात्र सिद्ध होत असताना मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का लागत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय मिस्टर सौरभ पाटील मॅन फ्रॉम नवसईचा हा खेळाडू आपण बघतोय. खूप सुंदर पद्धतीने मात्र सामने मैदानाच्या आतमध्ये होत असताना ज्या पद्धतीने मात्र आपण बघितली ओपनिंग सेरेमनी इंटरनॅशनल लुक त्या माध्यमातून आपण बघितलं, ज्या पद्धतीने मात्र पंचक्रोशीतून जवळजवळ बरेच प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मात्र मॅचचा आस्वाद घेण्यासाठी मात्र आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण पुन्हा एकदा स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की वसई ग्रामीण प्रीमियर लीग आता मात्र एक स्पर्धा नाहीये तर ब्रँडच्या स्वरूपाने आपण बघतोय संपूर्ण पालघरमध्ये या स्पर्धेचा डंका वाजत असताना आणि ज्या अनुषंगाने मात्र संपूर्ण कोर कमिटी जी कार्यकारिणी मंडळ आहे त्यांचं नक्कीच धन्यवाद व्यक्त करेन. अशा पद्धतीचं मात्र या ठिकाणी दर्जेदार आयोजन आणि नियोजन बघायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर स्कोर कार्ड आपण बघतोय 18 या धावसंख्येवर नवीन गोलंदाज नक्कीच संतोष मडवी आता मात्र बाद होते. थोडंसं मात्र दबाव आणि प्रेशर नक्कीच असेल फलंदाजी करणाऱ्या संघावर. डेफिनेटली ते मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि या दोन फलंदाजांना आता धावा या बनवाव्या लागतील. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि ते कशा पद्धतीने रणनीती असेल काय स्ट्रॅटेजी असेल ते आता पडताळून पाहावं लागेल मैदानाच्या आत. षटक क्रमांक 3. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, पहिलाच बॉल घेऊन येतोय. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, एलिव्हेशन खूप झालंय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक राहुल तिथे येतोय, कुठलीही चुकी करणार नाहीये. अप्रतिम असं जजमेंट, फलंदाज गॉन बॅक टू दी डगआउट. धन्यवाद. बघा इथे हा फटक्याची खरंच गरज होती का, कारण की एका मागोमाग एक असे तुमचे मोहरे गारत होत आहेत. कुठेतरी धावा जमवणं गरजेचं आहे, मैदानालगत फटके खेळणं गरजेचं आहे, पण मात्र मोह आवरता आला नाहीये मोठा फटका खेळण्याचा. त्याचं रूपांतरण झेल चिटच्या माध्यमातून होताना आपण पाहिलं. फलंदाज डगआउटच्या दिशेने गेले आणि नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. भावेश नक्कीच ज्या पद्धतीने मात्र संतोष मडवी बाद झाले त्यानंतर मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवायला हवं होतं, कारण की नक्कीच एक मोठा धक्का बसला होता मगाशीच आणि त्याचा मागोमाग मात्र खेळाडू बाद होऊन असताना आता मात्र आपल्याला बघायला मिळतोय न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच भावेश पाटील याला आपण बघतोय स्ट्राईक एंडला फलंदाज. या ठिकाणी ऑन साइडला खेळलं जाते. तत्पूर्वी बघायचं झालं तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतोय. फक्त आणि फक्त एकच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण बघू शकताय. नितीश पाटील आणि ऑल टीम खूप सुंदर वर्क करत असताना नक्कीच ज्या पद्धतीने मात्र क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाचं युट्यूब प्रक्षेपण आपण थेट बघू शकताय. पुन्हा एकदा मात्र पाहिलं न्याहळलं, बाकीचं काम पंचांवर सोपून दिलं. पंच मात्र दर्शवत असताना खराब चेंडूची सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक धावी स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या 22-20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा या फलकावरती झाले आहेत. षटकातील पुढील चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर झालंय, पण तुमची बरीच गाठली आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा राहुल चेंडू खाली येत आहेत, कुठलीही चूक करणार नाहीयेत. पुन्हा एकदा विकेटचं पतन, फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट. धन्यवाद. चला नवीन फलंदाज घाई करा, जास्त वेळ तुम्ही लावू नका. अन्यथा टाइम आउटचे नियम जर आपण पाहिलं तर त्या नियमांनी देखील तुम्हाला तिथूनच माघारी परतावं लागेल. चला न्यू बॅटर वॉर्मअप करत लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. विकेटचा विचार केला तर आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत 4. धाव संख्याचा विचार केला तर धाव संख्या सद्यस्थितीला धाव फलकावरती झाली आहे
20 रन्स विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. निम्मा संघ जरूर इथे गारद झालाय. नक्कीच क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पार्टनरशिप असणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एका मागोमाग एक खेळाडू मात्र बाद होऊन तंबूच्या आशेला जात आहेत आणि नक्कीच त्या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिस्टर उदय मोहिले याला मात्र आपण बघतोय फलंदाजी मार्कवर. खूप सुंदर गोलंदाजी ज्या पद्धतीने मात्र आपण बघितलं राहुलचं षटक ॲक्युरेट पद्धतीने हाताळलं गेलं. तदनंतर मात्र कुठेतरी थोडंसं प्रेशर आणि दबाव दडपण निर्माण झालं कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये मंथनजी धावा येत नव्हत्या आणि तदनंतर मात्र कुठेतरी विकेट जात असताना आपण बघतोय. यावेळेला मात्र काय सुपर शॉट पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. वन बाउन्स सीमारेषा पार येतोय VGPL चौकार. संघर्ष हा शब्द किती छोटा असला ना तरी सुद्धा मात्र त्याचा अर्थ कितीतरी मोठा आहे. म्हणूनच शांताराम नांदगावकर सरांनी म्हटलंच आहे ना, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. 4 धावा नक्कीच स्कोर कार्डवर अंकित केले जातील. स्कोर कार्ड आपण बघतोय 24 या अंकांवर. नक्कीच फलंदाज जसा आपण बघतोय मिस्टर उदय मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र सुपर पद्धतीने शॉट्स एक्झिक्युशन बघायला मिळालं आणि चेंडू सरळ निघून गेला फाईन लेग क्षेत्राकडनं. 4 धावा. नक्कीच इथे मात्र आता संयमानं खेळावं लागेल. पहिला चौकार तर जरूर इथे आलाय फलंदाज उदयच्या बॅट मधून आणि या 4 धावांनी धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती झाली आहे 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. किरण षटकातील आपला पुढील चेंडू घेऊन येत आहे. त्यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे जरूर केला होता. ते मात्र काहीतरी आगळा वेगळा प्रयत्न केला जातोय कारण की ऑन साइडला जर आपण पाहिलं तर धावा जमतायत आणि ते मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न कारण की थर्डमॅनचं क्षेत्र जर आपण पाहिलं पूर्णतः रिकामी आहे आणि त्या अनुषंगाने मात्र कदाचित शॉर्ट सिलेक्शन फलंदाजाने केलं असावं. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. किरण घेऊन येतात हाफ ट्रॅकरचा बॉल. हलकीशी बाउन्स ऑन द राईज. चेंडू मात्र जरूर तिथे पाहायला मिळतोय. काही बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. षटकाची देखील इथे समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर जय महाराष्ट्र चांदी संघाची धाव संख्या फलकावरती झाली आहे 4 गडी बाद 24 धावा. जेवणाचा माटव तिकडच्या ह्याच्या पटापट जेवण आहे तर चिकन खपत आलाय आता. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. वेलकम बॅक टू वसई ग्रामीण प्रीमियर लीग. वर्ष 3 पर्व 3 आपण पाहतोय आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये घर करून गेलेली ही स्पर्धा आपल्याला जरूर अनुभवायला मिळते. गेली 3 वर्ष आपण पाहतायत एक छोटस वटवृक्ष बीज रोवलं होतं आणि त्याचं वटवृक्ष होताना आपण पाहतोय. 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करताना आपण पाहतोय अतिशय सुंदर असं सुनियोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वसईकरांच्या भेटी करता मात्र जरूर आली आहे. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 24. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहुल. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती जर आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय भावेश. षटकातील पहिला बॉल अतिशय वेग्या चेंडूला जरूर होता. जेंटल पुश केलं. लॉंग ऑनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती झाली आहे 25. 25 धावा. संध्याकाळचा सत्र आणि संध्याकाळच्या सत्रातील ही शेवटची मॅच आजच्या दिवसातील लीग फॉर्मॅट आपण पाहतोय आणि अतिशय सुंदर ही स्पर्धा आयोजित केली जाते गेली 3 वर्ष आणि प्रत्येक कार्यकारिणी मंडळ आयोजक जर आपण पाहतायत 1.5 ते 2 महिने मात्र हे मैदानाचं सुसज्जीकरण मात्र सपाटीकरण करण्याकरिता मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि आज तो दिवस मात्र तो क्षण आपल्या भेटीस जरूर आला VGPLचा. यावेळेला मात्र अंगावरती जरूर चेंडू आदळलाय. पंच मात्र सिग्नल आमच्यापर्यंत जरूर कळवतील की लेग बाईज आहे आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 26 धावा.
26 धावांवर पण बघतोय आपण. नक्कीच इथून मात्र प्रयत्न करायला पाहिजेत आणि भाविश यांच्याकडे कॅपेबिलिटी आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून सातत्याने आपण त्याला बघितलेलं आहे आणि टेनिस विश्व मध्ये मात्र त्याच्या नावावर आपण बघतोय 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा आहे. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग राहून चालणार नाही. या मैदानाच्या आतमध्ये सातत्य सिद्ध करावं लागेल. या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर पंचांचं सिग्नल अप होत असताना मूल्यवान विकेट मात्र ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या त्याने मात्र थोडस निराश करताना आपल्याला बघायला मिळत आहे. बॅक टू द पवेलियन गॉन. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू 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 दादा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. चला फलंदाज घाई करायची आहे. आपण कृपया करून आपण कुठली वाट बघतायत कारण की नक्कीच आपण प्लेइंग 11 ची लिस्ट या ठिकाणी सबमिट केली आहे. आपले कुठले फलंदाज उतरायचे आहेत हे आपण अगोदरच डिसाईड करा कारण की जास्तीत जास्त वेळ दवडायचा नाहीये. वेळ मात्र महत्वाची आहे मंथनजी. नक्कीच आदेश. जर आपण पाहिलं तर पॉईंट टेबल जर आपण पाहिलं ग्रुप एच कुणाल रॉयल मांडवी संघ 1 मॅच खेळलाय, 1 वोन झाला. पॉईंट जर आपण पाहिलं तर 2 पॉईंट्स त्यांच्या नावे आहेत. NRR नेट रन रेट जर आपण पाहिलं 0.55 चा नेट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप जर आपण पाहिलं तर 1 मॅच ते देखील खेळल्यात, 1 मॅच ते देखील जिंकलेत. 2 पॉईंट्स त्यांच्या नावे आहेत. 0.81 ची मात्र नेट रन रेट त्यांची पाहायला मिळते. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे हे देखील 1 मॅच खेळलेत, 1 मॅच जिंकलेत. ते देखील 2 पॉईंट्स त्यांचे देखील आहेत. पण नेट रन रेट आपण पाहतोय 0.19 चा नेट रन रेट त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच लीग फॉर्मॅट मध्ये मी म्हणतोय ना मंथनजी सातत्याने की खूप प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेट खूप महत्वाची आहे कारण की नेट रन रेट सुद्धा खूप महत्वाचा आहे. म्हणून तो नेट रन रेट मेंटेन करावा लागेल. या ठिकाणी बघायचं झालं तर पंच मात्र सिग्नल देत असताना पंच मात्र आहेत त्या ठिकाणी. मात्र आपण कृपया करून दाद मागू नका कारण की ज्या पद्धतीने मात्र आपण बघतोय क्रिकेट जसं जसं पुढे जातंय ना हे मात्र ग्रहण लागते फलंदाजाला. जेव्हा जेव्हा मात्र सफल होत आहेत तेव्हा तेव्हा मात्र पंचांकडे दाद मागतायत. तर आपण असं करू नका. पंच मात्र त्या ठिकाणी तटस्थ आहेत आणि पंच मात्र आपली भूमिका खूप चांगल्या पद्धतीने बजावतायत. नक्कीच नक्कीच पंच जे आहे ते योग्य आणि फेअर डिसिजन जरूर देतील. मैदानाच्या आतमध्ये कोणी मागणी करायची नाहीये. यावेळेला मात्र काय सुंदरसा बॉल, पंचांचं बूट आकाशाकडे जात आहे. फिंगर इज गॉन अप. फलंदाज गॉन बॅक टू द पवेलियन. नक्कीच आता मात्र गडी बाद आपण बघतोय 6व्या क्रमांकाचा गडी मात्र बाद होऊन तंबूच्या आशेला जातोय. नक्कीच सुरुवातीच्या फलंदाजाने मात्र थोडंसं निराश केलं. पार्टनरशिप बिल्ड व्हायला पाहिजे होती परंतु तसं होत नाहीये. मिडल ऑर्डर सुद्धा मात्र कोलॅप्स होत असताना मंथन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र जी टेल आहे ती मैदानाच्या आतमध्ये येत असताना. नक्कीच आदेश जर आपण इथे पाहायला गेलं तर संतोषने कुठेतरी चूक केली कारण की चांगली बॅटिंग संतोष मडवी यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे आणि तदनंतर कुठेतरी स्विच करण्याचा प्रयत्न, त्यांची विकेट गेली आणि तदनंतर मात्र एकामागोमाग एक त्यांचे मात्र शिलेदार तंबूच्या आसरा जाताना आपण पाहिले. इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड होणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण की जवळजवळ बघायचं झालं तर 4थं षटक मात्र मार्गस्थी पथावर आहे. 6 षटकांचा सामना आहे. 27 धावा या स्कोर कार्डवर आपण बघू शकताय. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जास्त टाइम घ्यायचा नाहीये. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पुन्हा एकदा मात्र राहुल पाटील सज्ज होईल ओव्हर द विकेटने. अप्रतिम डिलिव्हरी ब्लॉकरला होतं मात्र त्या ठिकाणी खोदून काढला आहे मिस्टर चिराग. आपण बघू शकताय चाकू या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी त्याला आपण बघू शकताय. ANC कनेर या संघाकडनं खेळताना आपण बघतोय सुंदर डिलिव्हरी होती. ज्या पद्धतीने म्हणतोय ना लाईन अँड लेनचा बादशाह राहुल पाटील याला मात्र सातत्याने आपण बघतोय आणि चांगली अशी गोलंदाजी करण्याचं कृत्य करत त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. 1 धावी स्कोर कार्ड अंकित केली जाईल. धावसंख्या 28 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने सेन्सिबल सिग्नल घेतले जाते. त्या ठिकाणी बघायचं झालं तर 1 धाव.
नक्कीच थोडंसं फंबल होतंय. दुसऱ्या धावेसाठी मात्र कुठल्याही प्रकारचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळत नाहीये. ॲक्युरेट षटक ज्या पद्धतीने मात्र राहुल पाटील आयकॉन म्हणून मला का घेतला आहे त्याचं मात्र पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करत असताना आणि नक्कीच आज संजयजी केणी खूप खुश असतील. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय संपूर्ण कार्यकारी अध्यक्ष आणि नक्कीच त्यांचं कौतुक करेन ज्या माध्यमातून मात्र त्यांनी स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न सत्यात मात्र उतरवत असताना आणि नक्कीच ज्या पद्धतीने मात्र बघतोय ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. स्कोर कार्ड आपण बघतोय 28 या 29 या धावसंख्येवर. नक्कीच ही मॅच जेव्हा सुद्धा मात्र आटवेल संपूर्ण संघ मालक जे ए गटातील संघ मालक आहेत त्यांना विनंती असेल की आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जी काही उद्याची नियमावली आहे ती तुम्हाला मात्र समजवण्यात येईल. त्यासाठी मात्र संपूर्ण संघ मालक जे ए गटातील आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण मॅच संपल्यानंतर मात्र या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. स्कोर कार्ड आपण बघतोय 29 या धावसंख्येवर. काय म्हणाल, अजून सुद्धा मात्र 2 षटकं आहेत आणि या 2 षटकामध्ये मात्र प्रयत्न असायला पाहिजेत. नक्कीच 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा जर बनल्या तर एक चांगलं फायटिंग टोटल आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पण मात्र त्या धावा फलंदाजांना बनवाव्या लागतील. इथे मात्र राहुल यांचा प्रयत्न जरूर होता रन आउट करण्याचा, पण चेंडू काही यष्टांवरती आदळला नाहीये. सेफली मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये लँड जरूर झाले. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते. आणि नक्कीच गणेशजी गोवारी दादा आज मात्र उपस्थित राहिले सकाळच्या 17 पासून. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण बघू शकताय. स्पर्धा कुठेही असो, कुठल्याही क्षेत्र असो, परंतु आपलं मोलाचं योगदान सातत्याने देत आहेत असे लाडके व्यक्तिमत्व गणेशजी गोवारी दादा. खूप खूप धन्यवाद. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. बघा कर्णधारांनी जी जबाबदारी दिली आहे प्रत्येक खेळाडूवरती, प्रत्येक गोलंदाजावरती, आणि ते गोलंदाज मात्र योग्य पद्धतीने निभावत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या सद्यस्थितीला फलकावरती जय महाराष्ट्र चांदीप या संघाची फलकावरती झालेली आहे 30 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर पूरक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत या षटकातील चेंडू हाताळून झाले 2. षटकातील 3रा चेंडू ऑन द मार्क हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. उद्या विकेटने मात्र पुन्हा एकदा 29 याला बघू शकता. या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडूचा नक्कीच समन्वय होत नाहीये. चेंडू मात्र बघायचा झाला तर नक्कीच पंच मात्र सिग्नल देतील कशा पद्धतीने मात्र बॅटने ही चेंडू मात्र लागून गेलेला आहे. 1 धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. या एकेने संघाची धावसंख्या 31 या धावफलकावर आपण बघतोय. इथे मात्र 50 ते 55 धावा जर पर्यंत पोहोचतायत संघ तर एक बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या आजच्या शेड्यूल मधील शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पण त्या धावा जमवल्या जातील का ते देखील पाहणं हे महत्वाचं आहे. तर मात्र चेंडू कुठेतरी सुटला जातोय. ग्रीप चेंडूवरची मात्र सुट्ट्या आणि डेड बॉल मात्र पंच जरूर घोषित करतायत. आजचा दिवस जर आपण पाहतोय, पहिला दिवस सकाळच्या सत्रात अतिशय दिमाखामध्ये उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा झाला. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभेच्छा दिल्या गेल्या आणि त्यानंतर क्रिकेटच्या या खेळाला रणसंग्रामाला सुरुवात जरूर झाली. आणि चांगली संघभावना, चांगला दिवस, गोड दिवस म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळते वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा. यावेळेला मात्र धावचित फलंदाज बॅक टू द डगआउट कडे जाताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज होतोय बाद. धन्यवाद डीजे, थँक्स. विकेटचा विचार केला तर सध्या स्थितीला गडी बाद झाले आहेत. 7 गडी बाद झाले. त्यावेळेला मात्र सुंदरसा बॉल लॉंग द ग्राउंड मात्र चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा पूर्णत्वास पाहायला मिळतात. पंच देखील ओव्हर स्टेपिंगचा सिग्नल तिथे पाहायला जरूर मिळतोय. नो बॉल म्हणून घोषित करतात. एक्स्ट्रा 1 रन ऍड ऑन तिथे मात्र फलकावरती केली जाईल. आणि धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 34 धावा. फ्री हिटच्या आता मात्र नामी संधी फलंदाजाकडे मात्र उपलब्ध जरूर झाली आहे. आता या संधीचं सोनं फलंदाज करतायत का ते पाहणं महत्वाचं आहे.
यावेळेला मात्र सुंदर असा बॉल क्विक मात्र तिथे किपिंग राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर क्विकेस्ट किपर जर म्हणून पाहिलं तर ॲडम गिलक्रिस्ट याला देखील आपण पाहिलं आणि सर्वात त्याहून क्विक जर आपण पाहिलं MSD महेंद्रसिंग धोनी याला मात्र आपण मास्टर माइंड यष्टांच्या मागे पाहिलंय. नक्कीच MSD चा उल्लेख झाला आणि कोण विसरेल कॅप्टन कुल च्या नावाने जास्तीत जास्त त्याला प्रसिद्ध होती. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने आता मात्र टायमिंग व्यवस्थित आहे. लॉंग डिस्टन्स गाठत असताना सुपर स्ट्रोक अप्रतिम फटका 6 धावा. राहुल याला आपण बघितलं सुपर लैला या जास्तीत जास्त नावाने ज्याला प्रसिद्धी आहे. अप्रतिम स्ट्रोक ज्या पद्धतीने मात्र बॅटच्या रेंज मध्ये चेंडू आला होता आणि सुपर पद्धतीने मात्र चेंडूला फेकून दिलं डीप मिड विकेटच्या दिशेने. 6 धावा आपण बघितल्या. नक्कीच 6 धावा. मात्र या 6 ने संघाची धावसंख्या आपण बघतोय जाऊन पोहोचले फलकावर 40 या अंकावर. नक्कीच शेवटचा आणि अंतिम षटक आहे मंथन 40 धावा या स्कोर कार्डवर आहे. इथून जर नक्कीच 15 ते 16 धावा आल्या तर निश्चित स्वरूपी एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. कारण की संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू हा सहजासहजी ट्रॅव्हल होणार नाही आहे म्हणून इथून संघर्ष करावा लागणार आहे. नक्कीच या अगोदर देखील मी उल्लेख केला होता की 50 ते 55 धावा जर बनल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पण त्या धावा जमायला हव्यात. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर मयूर. रोहित शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल शेवटच्या षटकातील यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचं मन जरूर बनवलं होतं राहुल. तिथे मात्र वेगाने पुढे येत आहेत. अतिशय सुंदर असा झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. धन्यवाद. की आयुष्यामध्ये कधीही मात्र निराश होऊ नका खेळाडू मित्रांनो. फाईट करा मैदानाच्या आतमध्ये. कारण की आयुष्यामध्ये असं वाटलं असेल की दुःखाचा डोंगर आपल्या डोक्यावर आलेला आहे. त्या दुःखाच्या थोडंसं पलीकडे सुख सुद्धा आपली वाट बघत असतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये कधीच निराश व्हायचं नाही. ते स्कोर कार्ड बघायचं झालं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या अंकावर. ज्या पद्धतीने मात्र पहिलाच चेंडू आपण बघितला सुपर पद्धतीने मात्र झेल मिस्टर राहुल पाटील यांच्या माध्यमातून टिपला जातोय. इथून मात्र बघायचं झालं तर टेल एंडर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमधून. परंतु अजूनही मात्र 5 चेंडू शिल्लक आहे आणि या 5 चेंडूवर मात्र प्रयत्न करायला पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नांती परमेश्वर बघायला मिळेल का बघण्यासारखी गोष्ट आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. या ठिकाणी मात्र अप्रतिम ब्रह्मास्त्र यूज केलं गेलंय. फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. अशी स्थिती आपण बघतोय 40 या अंकांवर. जय महाराष्ट्र संदीप थोडंसं मात्र निराश करत असताना फलंदाजच्या माध्यमातून. कारण की सुरुवातीला मी ज्याप्रमाणे उल्लेख केला तुम्हाला सुरुवात चांगली करायला पाहिजे होती. नक्कीच संतोष मडवी याला थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवायला पाहिजे होतं मैदानाच्या आतमध्ये. परंतु तो तसाचा बाद झाला. तदनंतर मात्र आपण बघतोय ना कोलॅप्स पद्धतीने मात्र विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये. परंतु दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. अब पछताए क्या हुए जब चिडिया चुग गई खेत. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 40 धावा. आतापर्यंत मात्र 9 गडी बाद अशी स्थिती आपण बघतोय जय महाराष्ट्र संदीप या संघाची. ते मात्र विकेटची पडझड जरूर झाली आहे. 40 धावा या फलकावरती झाल्या. शेवटचा विकेट शेवटचा फलंदाज बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतोय रोशन. फलंदाज मात्र तयारीमध्ये नव्हते आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक हाताळताना दिसत आहेत. रोहित ऑन हॅट्रिक वरती मात्र असतील. हॅट्रिक साध्य करतील का. मात्र सावधरीतीने खेळून काढला. कव्हर पॉइंटच्या दिशेने 1 रन तितक्याच तत्परतेने मात्र फलंदाज जीवाच्या आकांताने मात्र पळत सुटले. 1 धाव पाहायला मिळते. धाव संख्या फलकावरती झाली आहे 41. 41 धावा.
नक्कीच डेंजर झोन कडे होते. नक्कीच जर डायरेक्ट हिट झाला असता ऑल आउटच्या स्वरूपाने आपल्याला बघायला मिळाला असता, परंतु तसं नाहीये. आणि आता मात्र लैला जो राहुल आपण बघतोय स्ट्राईक एंडला फलंदाज बघायला मिळतोय. या ठिकाणी मात्र पॅडल स्कूप केलं जात आहे सुंदर पद्धतीने. मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी बघायचं झालं तर एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालेला आहे. वैयक्तिक आपण बघतोय 4 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालेला आहे. उर्वरित 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूंनी एखादा मोठा जर फटका येतोय तर निश्चित स्वरूपी मात्र एक गुड टोटल आपल्याला स्कोर कार्डवर बघायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज मिस्टर रोहित सज्ज होईल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. कौतुक करेल एएनसी कन्हेर संघाचं ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच क्षेत्ररक्षण सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे. कारण की जर मैदानाच्या आतमध्ये या तिन्ही गोष्टी तुमच्या व्यवस्थित असतील, ज्या पद्धतीने मी म्हणतोय संघातील तालमेळ व्यवस्थित असेल, तदनंतर मात्र आपलं क्षेत्ररक्षण व्यवस्थित असेल, तदनंतर मात्र आपलं बघायचं झालं तर गोलंदाजी व्यवस्थित असेल तर निश्चित तुम्ही समोरच्या संघाला मात्र अशा व्यवस्थित धावेपर्यंत रोखू शकता. डेफिनेटली या सर्व गोष्टी अद्यावत करणं खूप गरजेचं आणि सध्या जर आपण पाहतोय गोलंदाजांनी अप्रतिमरित्या कामगिरी जरूर केली आहे. सुंदररित्या खेळून काढलं. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. एक रन तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा देखील तिथे कॉल आणि याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. ते मात्र राहुलला वाटलं की मी कदाचित डायरेक्ट हिट करीन, पण मात्र तसं काही झालं नाही आणि धाव देखील कंप्लीट तिथे होताना आपण पाहिली. धावसंख्या जर आपण पाहिलं 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 6 षटकांच्या खेळानंतर 45 धावा या ऑनबोर्ड आपण पाहिल्यात आणि 46 धावांचे टार्गेट हे समोर ठेवण्यात आलंय. धन्यवाद. सर्व संघ मालक यांना विनंती असेल की ज्या ट्रॅक आहेत त्या मात्र आपण घेऊन जायच्या आहेत. या ठिकाणी मात्र आलेले आहेत जे काही आयोजक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधा. यानंतर मात्र आपण त्या ट्रॅक घेऊन जायचे आहेत. चला घाई करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने आपण बघतोय 45 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना जय महाराष्ट्र चांदीप या संघाच्या बघायला मिळाल्या आणि येणाऱ्या मात्र 36 चेंडूमध्ये 46 धाव्यांचं लक्ष्य हे मात्र समोर बघायला मिळेल एएनसी कनेर या संघाकडे. डोंट वेस्ट द टाइम. मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येऊया आपण दुसऱ्या इनिंग्स पर्यंत. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा वसई ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघतोय वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 पर्व 3. नक्कीच वसई ग्रामीण प्रीमियर लीग म्हटलं नक्कीच ज्या संघ मालकांनी मात्र या ठिकाणी मोलाचं योगदान दिलं आणि त्यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आणि अशा पद्धतीचे 12 संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच श्रीराम स्पोर्ट्स खानविडी संघाचे संघ मालक श्री सुनील घरत, तदनंतर श्री जयकांत तरे, तदनंतर श्री वीरू घरत असे आपण बघतोय. तदनंतर मात्र आई चंडिका कोपर या संघाचे संघ मालक आहेत श्री प्रशांत चौधरी. तदनंतर बघायचं झालं तर कुणाल रॉयल मांडवी संघाचे संघ मालक श्री शिरीषजी सालकड, तदनंतर श्री संदीपजी पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. तदनंतर साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाचे संघ मालक श्री संजय किनी, कुमार राहुल किनी हे आपल्याला बघायला मिळत आहेत. तदनंतर मयंक 11 जांभूलपाडा संघाचे संघ मालक श्री सचिन माळवी हे आपल्याला बघायला मिळत आहेत. तदनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप संघाचे संघ मालक श्री दीपक पाकतेकर हे आपल्याला बघायला मिळत आहेत. तदनंतर जय हनुमान भिनार संघाचे संघ मालक श्री रुपेश पाटील व श्री धनराज पाटील हे आपल्याला बघायला मिळत आहेत. तदनंतर तानसा किंग तानसा यांचे संघ मालक कुमार अभिजित किनी हे आपल्याला बघायला मिळत आहेत. तदनंतर जय महाराष्ट्र चांदीप या संघाचे संघ मालक श्री संदेश मडवी आणि तदनंतर श्री हिरेन पाटील हे आपल्याला बघायला मिळत आहेत. हर्षदा 11 विरार फटा संघाचे संघ मालक श्री प्रदीपजी धोदडे हे आपल्याला बघायला मिळत आहेत. तदनंतर एएनसी कनेर संघाचे संघ मालक श्री अक्षय जाधव व श्री हेमंत गायकवाड,
तदनंतर नित्यसाई प्रतिष्ठान आणणे संघाचे संघमालक श्री कैलास जाधव आणि श्री प्रदीप किरकिरे हे आपल्याला बघायला मिळतात. या संपूर्ण संघ मालकांचं मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद, कारण की त्यांनी पुढाकार घेतला आणि नक्कीच मात्र या ठिकाणी 12 संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. किरण गव्वारी आणि तदनंतर मात्र नॉन स्ट्राईक एंड बॅटर मिस्टर हेमेंद्र याला आपण बघू शकताय. 36 चेंडू आणि 46 धाब्यांचं लक्ष मात्र हे समोर आहे. आणि नक्कीच जोपर्यंत पहिला चेंडू मात्र टाकला जाईल या आपण ऐकूयात, ज्यांचा आवाज सातत्याने मात्र आपण ऐकत आलो आहोत. या पंचकृषीमध्ये आपण बघतोय आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर यांच्याकडे आपण जाऊयात. सेहेचाळीस धावांचं लक्ष. धन्यवाद आदेश पाटील अँड मंथन घरत यांचा आवाज आपण ऐकत होतात. संध्याकाळच्या सत्रात सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. अप्रतिम आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले. तर शुभ संध्याकाळ असेल. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. पहिला चेंडू शॉट ऑफ लाईन चेंडू होता. किरण गोवारीचा ब्रँडेड जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. व्हेरी फास्ट बॉल ला संतोष मडवी चांदीप एक्सप्रेस वर चढवलेला हल्ला षटकार. पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार केला गेला. किरण गोवारी एक टेक्निकल साऊंड सिस्टम असणारा खेळाडू पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सेन्सिबल क्रिकेट, गुड क्रिकेट, गुड क्रिकेट. यावेळेला किरण गोवारीचं कौतुक करावं तेवढं कमीच पाहायला मिळतं. पहा, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, त्या चेंडूवर हल्ला यावेळेला जरूर केला गेला आणि तदनंतर केलेला कमबॅक ज्या पद्धतीने आपण पाहताय संतोष मडवीने मजबूर केला गेला यावेळेला खेळण्यासाठी आणि सिंगल मिळाली. सिंगलच्या माध्यमातून धावांची गती फलकावर यावेळेला आपण पाहू शकतायत 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 7 धावांवर 7. उलटा चेंडू होता. या वेळेला मात्र सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. इथे मात्र केली चुकी लैलाने आणि या वेळेला आपण पाहू शकतायत तिथे झील सुटतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 7 धावा. हेमेंद्र घरत 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोठावतोय तर मनीषजी गायकवाड यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं यावेळेला जरूर काम केलंय. हिरेन पाटील पुढे सरसावतोय. ब्रँड ऑफ चांदीप. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 8 या धावसंख्येवर. संध्याकाळचं सत्र आहे. दमट वातावरण यावेळेला पाहायला मिळतं. हवेचा झोत पूर्णपणे थांबला गेलाय आणि अशा वेळेला मात्र प्रहार करणं योग्य नाहीये असं हेमेंद्र घरत यावेळेला दर्शवत असताना, कारण डेंजरस बॉलर संतोष मडवी मात्र त्याच्या समोर आपण पाहतायत. अगदी मॅन ऑफ द सिरीज पाईचा हकदार सातत्याने पाहायला मिळाला. भिवंडी परिसर गाजवलं. हलक्याच्या हाताने डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू निघून जाईल यावेळेला निशामच्या कडे मात्र आपण पाहू शकतात आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल संतोष मडवी, लेंथ लाईनचा राजा. हेमेंद्र घरतला मात्र यावेळेला ओळखलं होतं, रीड केलं होतं की मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करेल आणि षटक क्रमांक पहिलं व्हेरी फर्स्ट बॉलवर चेंडू यावेळेला षटकार आला आणि तदनंतर केलेला कमबॅक. संतोष मडवी एक सेन्सिबल बॉलर, दादा या नावाने जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्याला ओळखलं गेलं तोच गोलंदाजाने मात्र यावेळेला आपण पाहतात काय कमबॅक कसं करावं, इम्प्रोव्हायझेशन कसं असावं याचं प्रात्यक्षिकरण देत पहिलं षटक हाताळलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. स्टार्ट अगदी चांगले झाले. चला, नो मीटिंग नो टाइम प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, वेळ दौडू नका प्लीज.
वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9व्या धावसंख्येवर 46 धावांचा पाठलाग करताना 37 धावांची अजून सुद्धा गरज असेल. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 30 आणि 30 चेंडूमध्ये 37 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर सजावट या स्पर्धेची पाहायला मिळते. भरपूर वेळ मात्र जेवढा वेळ मात्र परिवाराला दिला नाही या संयोजन समितीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जे पदाधिकारी आहेत आणि सदस्य आहेत, सल्लागार, अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी मात्र घेतलेली ही मेहनत आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंची घेतलेली दखल या मैदानाच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. खरोखरच नंदनवन हे क्रिकेटचं मात्र यावेळेला पाहायला मिळतं आणि सजवलं गेलंय. अप्रतिम वाखण्याजोगे सुजलाम सुफलाम असं मैदान या ठिकाणी पाहायला मिळतं. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज राहुल, अर्थातच लैला या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता परंतु स्वतःवर कंट्रोल यावेळेला केलं. कारण राहुलला माहिती होतं इथून बॅकअप लवकरात लवकर मिळणार नाही आणि यावेळेला मात्र कोणती धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 9व्या धावसंख्येवर किरण गोवारी सारखा एक सुंदर तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, चहू बाजूने खेळण्याची क्षमता आहे, प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं राहुल. यावेळेला ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला 1 हँडेडने. यावेळेला चेंडूला रोखलं गेलंय, स्क्वेअर फेकी झाली परंतु गुड फिल्डिंग. खूप चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना पाहायला मिळते. सिंगल मेल किरण गुवारीला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. 10 रन्स 10 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय, 10 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसात पहिला सामना असेल. दिनांक आपण पाहत आहेत 1 मार्च आणि कुणाल रॉयल मांडवी वर्सेस नित्यसाई प्रतिष्ठान अडणे. आणि संघाचे कॅप्टन मात्र उद्या लवकरात लवकर येतील हीच अपेक्षा असेल. यावेळेला महेश कासारला बीट करून चेंडू निघून जातोय फार वेगाने. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान येतोय VGPL चौकार. चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. उजव्या हाताने गोलंदाज सज्ज. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय, फटका चांगला आहे, ड्राईव्ह खेळला जातोय, इंटू द गॅप मध्ये आहे. फार वेगाने क्षेत्ररक्षक 2 पुढे आले होते परंतु गॅप शोधला आणि अप्रतिम चौकार. दर्जेदार, सनसणीत, खणखणीत दर्जेदार VGPL चौकार. ग्रेट बॅटिंग बाय हेमेंद्र घरत. तरे अँड सुभाष कदम ते उपसरपंच सुद्धा आहेत. आपण पाहू शकतायत यंदाच्या वर्षात उपसरपंच पदाची माळ गळ्यात पडली परंतु संगीतवरचं प्रेम कमी झालं नाही, होणारही नाही. ऑन साइडला खेळला गेला, ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी चेंडूला मात्र ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून खूप चांगली रणनीती. हेमेंद्र घरत टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामवंत फलंदाज म्हणजेच विश्वजित ठाकूर आणि मोठ्याचा मात्र बिग फॅन म्हणून हेमेंद्र घरत हेमुला ओळखलं जातं आणि त्याच्या टिप्स मात्र सातत्याने पाहायला मिळतात. मार्गदर्शन, गायडन्स हेमुला मात्र मिळत असतं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 गुड डिलिव्हरी. यावेळेला आपण पाहू शकताय सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय. पहा ज्या पद्धतीने राहुल, अर्थातच लैला या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. अनुभवाची खूप कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाहीये, टॅलेंटची कमी नाहीये या गोलंदाजाकडे. कारण संजय घरत, राजेश घरत अँड ऑल टीमने मात्र शिवनसिंह संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करत असताना एक फॉर्मॅटमध्ये एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आणि आज लीग फॉर्मॅटमध्ये त्याला व्यासपीठ मिळालंय आणि त्या व्यासपीठाचं परिपूर्ण संधीचं सोनं करताना पाहायला मिळतं. कारण ही स्पर्धा आहे टॅलेंट तुम्हाला दाखवण्याची. सर्व धर्म समभाव असणारी ही स्पर्धा सातत्याने पाहायला मिळते खेड्यापाड्यामध्ये. आज मात्र क्रिकेटची जी लाट पसरली गेली 2008 इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तिथून लाट पसरली ती आजतागायत पाहायला मिळते. चला मीटिंग करू नका प्लीज, कारण घड्याळ जवळजवळ आपण पाहताय थोडासा बॅड लाईटचा सामना करावा लागेल. 6:20 झालेत. इथून 2 षटकं कंप्लीट झालेत. 2 षटकांमध्ये धावा आल्यात त्या आतापर्यंत.
19 धावा येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी 27 धावांचं लक्ष आतापर्यंत पाहायला मिळेल. 24 चेंडू 27 धावा. उष्णतेचं प्रमाण खूप वाढल्या कारणानं मात्र आपण पाहताय जास्तीत जास्त पाणी प्राशन केलं पाहिजे. ते सुद्धा मात्र उन्हाच्या वेळेमध्ये आपण पाणी बसून पाणी प्या आणि जे क्रिकेटचं साहित्य आहे ते मात्र तुम्ही सातत्याने यूज करा. कॅप परिधान करा, गॉगल परिधान करा. मात्र अशा पद्धतीने आपलं साहित्य जे आहे ते मात्र यूज करायला हवं. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका, कारण आपण पाहू शकता कॅप गॉगल हे कंपल्सरी घातल्या कारणाने तुम्हाला ते सेफ्टी असतं. ज्यावेळेला सूर्याची प्रखर किरणे येतात त्यावेळेला मात्र तुम्ही एक चेंडू 2 धावा असतील तर तुम्ही काय करतील, सूर्याची प्रखर किरणे आल्यानंतर तो चेंडू सोडून देतील, साहजिकच गोष्ट आहे. परंतु तोच जर गॉगल तुम्ही परिधान केला तर डेफिनेटली मात्र तो कव्हर करतील, कॅरी करतील. म्हणून या गोष्टी यूज करणं खूप गरजेची गोष्ट आहे. असं नाहीये की महागडा गॉगलच परिधान केला पाहिजे. एक सेफ्टीसाठी मात्र आपण स्वस्तातला गॉगल सुद्धा यूज करू शकता, जेणेकरून मात्र आपल्याला ते सेफ्टी मिळेल. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक म्हणतात, मात्र हे वाक्य प्रत्येकाने पुसून काढलं पाहिजे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 19 संतोष मडवी, चांदीप एक्सप्रेस शॉर्ट रनअप. चेंज ऑफ पेस या वेळेला जरूर केलं, थोडंसं लेग कटर होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरून चेंडू निघून जातोय गिरीशच्या हातामध्ये. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावर गिरीशने यष्टांच्या पाठीमागे संरक्षण केलंय. अंडरम पासून क्रिकेटचा प्रवास सुरू झाला गिरीशचा आणि आजतागायत मात्र ओरम मध्ये पदार्पण केल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. ऑन साइडला घुटना टेक, सिक्सर देख, व्हाट अ शॉट, सुपर टाइमिंग, मॅग्निफिसंट टाइमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टाइमिंग. हेमेंद्र घरत, ब्रँडेड VGPL षटकार. पंचवीस धावा इथून जर आपण पाहिलं तर 21 धावांचं लक्ष असेल. व्हाट अ शॉट. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, रुंदीला या वेळेला आपण पाहताय क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, तिथे केली मिस्टेक, चुकीला माफी नाही. थर्ड मॅनला क्लिअर करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता येतोय चौकार. 4. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले गेले. 29 धावा. सुपर बॅटिंग हेमेंद्र घरत. हेमू टॅप केला जातोय, हे व्यवस्थित वेट अँड वॉच केलं. त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावतोय क्षेत्ररक्षक आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30 या धावसंख्येवर. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन. त्यामध्ये मात्र आपण पाहत आहेत प्रत्येक खेळाडूला मिळालेला व्यासपीठ, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, अर्थातच वसई ग्रामीण प्रीमियर लीग. आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग. हलक्याच्या हाताने खोलवर चेंडू होता. यावेळेला संतोष मडवी क्विकली वळतायत. क्रिकेट मधील डबल सी येतो तो कंट्रोल यावेळेला अद्यावत केला गेला. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 30च्या घरामध्ये. इथून जर आपण पाहिलं तर 16 धावांचं गरज, 16 धावांची आवश्यकता असेल. एक्सपिरियन्स आहे. ह्या वेळेला मात्र आपण पाहू शकताय जबरदस्त त्याचा फायदा उचलला आणि सरळ चेंडू नोच्या इशाराने 4+1. क्या बात आहे किरण गोवारी. चौकार +9, 5 फ्री हिटचा सिग्नल. या 5 धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 35 धावा. विजयासाठी जर आपण विचार केला तर 11 धावेची गरज आणि यावेळेला षटकार 6. सर्व संघ मालकांनी लगेच आपण हा सामना समाप्त झाल्यानंतर आपण लगेच या ठिकाणी यायचं आहे. तुषार केने यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी सूचना मिळाली.
विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 5 धावेची गरज असेल. सामना हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने. भावेश पाटील ज्या खेळाडूच्या नावावर 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार, परंतु थोडासा यावेळेला स्ट्रगल करतो यंदाच्या वर्षामध्ये. संघर्ष, स्ट्रगल हा शब्द आपल्या उभ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत न मिटणारा शब्द म्हणजेच काय तर स्ट्रगल, संघर्ष. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंना, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमीच बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर आतापर्यंत किरण गोवारी ठरला गेलाय. फॅब्युलस बॅटिंग, हेमेंद्र करत एका साईडला त्याला सुरेख साथ देतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. स्विच हिटचा फटका मिस टायमिंग झालाय. यावेळेला क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या मैदानात. आपण सातत्याने पाहिलंय महेश कासार सारख्या खेळाडूकडून अशी अपेक्षा नसावी, परंतु तिथे झेल सुटला, कारण महेश कासारला मी सातत्याने पाहिलंय. शॉर्ट थर्ड मॅन असो, शॉर्ट फाईन लेग असो, व्यवस्थित ड्राईव्ह मात्र कित्येक वेळा पाहिलं या खेळाडूला, परंतु तिथे झेल सुटला. ब्रँड ऑफ भाताणे. धावांची गती जर आपण पाहिली तर 42. विजयासाठी मात्र 4 धावेची गरज. एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न होता किरण गोवारी. आज पिनार गावातून बिलॉंग करताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. सामना समाप्त झाल्यानंतर सर्व संघमालक आपण या ठिकाणी जमायचा आहे. व्यासपीठाच्या अगदी समोर आपण या ठिकाणी टीम मीटिंग होईल. त्याकरता आपण सर्वांनी या. संघमालक. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. भावेश पाटीलची ही टेक्निक जरूर आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने भावेश पाटीलने हा चेंडू रिलीज केला, टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि तिथून मात्र थोडासा खाली राहिला होता. गिरीशने मात्र अचूक त्या ठिकाणी चेंडूला कॅरी केलं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते आतापर्यंत 42. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि लगातार 2 चेंडू डॉट यावेळेला पाहायला मिळतात. वसई ग्रामीण प्रीमियर लीग अतिशय पहिला दिवस या ठिकाणी यशस्वीरित्याच्या मार्गावर. सकाळच्या सत्रापासून आपण पाहू शकलात. अतिशय प्रस्तावना आपण पाहिली. सकाळच्या सत्रामध्ये प्रत्येक खेळाडूने मात्र शपथ घेतली की आम्ही चांगलं क्रिकेट खेळू. प्रत्येक मात्र वेळेला डिसिजनचं मात्र या ठिकाणी आम्ही ऍग्री असू. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातोय. पहा, ऑफ्टमच्या बाहेर जेवढे चेंडू तुम्ही पिच करतील तेवढं बेनिफिट मिळेल, कारण आताच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये आपण पाहू शकता खूप काही वेगवेगळे स्ट्रोक आले आणि वेगवेगळे स्ट्रोक आता प्रत्येक खेळाडू मात्र यंग टॅलेंट पसंत करतो आणि त्याकरता शफल होऊन मात्र 5व्या 6व्या स्टंपला जाऊन मात्र या ठिकाणी अगदी अद्यावत करत असतात. भावेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर सुरेख पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. स्टायलिश फिनिश. किरण गोवारीच्या बॅट मधून येतोय चौकार. शिक्कामोर्तब केला जातोय विजयावर आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल सुपर अप्रतिम ANC संघ आपण पाहू शकताय कणेर विजयी ठरतोय या शेवटच्या मॅच मध्ये 2 पॉइंट सहित गुणतालिकेमध्ये. भावेश पाटील यांनी आज चहाची व्यवस्था केली, त्यांचं सुद्धा आम्ही खूप